बोला सर. हॅलो मॅडम, प्रिन्सिपल साहेब आज हजर नाहीत म्हणून त्यांनी मला पाठवलंय. हो, तुम्ही सांगितलंत मला. पुढे बोला. मॅडम, कमळी आजपासून या कॉलेजची GS नाही तर प्रिन्सिपल असेल. प्रिन्सिपल साहेब म्हणालेत की ते त्यांच्या पदाचा राजीनामा देत आहेत. तुमची काय कंप्लेंट आहे ते तुम्ही मला सांगितलेत. आता प्लीज जरा तुम्ही थांबा थोडं. कमळी, या सगळ्या बाबतीत तुला काही सांगायचंय का? होय मॅडम, सगळ्यात आधी तर मी सगळ्यांची माफी मागतो. म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी परमिशन घ्यायची असते हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं का मदत कार्यासंबंधित कुठलं काम करायचं असेल तर त्याची परवानगी नाही घेतली तरी चालते म्हणून. आलं लक्षात. पण तू नेमकं काय केलंस आणि अचानक तुला ते करावंसं का वाटलं? मॅडम, ते मी आपल्या कॉलेजच्या परिसरात होतो तेव्हा आणि म्हणूनच मला असं वाटलं की गरजू विद्यार्थ्यांना, गरजू मुलांना मदत व्हायला पाहिजे म्हणून मी असं ठरवलं. मॅडम, इथे नेहमीच असं असतं. आधी चुका करायच्या आणि मग नंतर माफी मागायची. हे असंच चालू राहिलं ना तर मग ही कॉलेजच्या आवारात एक दिवस वडापावची गाडी टाकेल आणि म्हणेल की मी गरजू लोकांच्या मदतीसाठी करते. मॅडम, हा असा मनमानी कारभार कसा काय चालेल? आता उद्या हिच्यासोबत बाकीचे विद्यार्थी पण असं वागू लागले तर मग या कॉलेजमध्ये शिस्त कशी राहणार? मॅडम, प्रिन्सिपल साहेब जर का गैरहजर असतील तर विद्यार्थ्यांनी गरजेच्या परवानगीसाठी माझ्याकडे यावं असा नियम तुम्हीच बनवलाय ना, जेणेकरून विद्यार्थ्यांचं काम अडून राहणार नाही. पण ही मला विचारायला सुद्धा आली नाही. प्रिन्सिपल साहेब तर खूप वैतागले तिच्या या अशा वागण्याला आणि ते म्हणाले की मी राजीनामाच देतो आणि हिलाच प्रिन्सिपल करा. सगळ्या गोष्टी समजल्या आता मला. हे बघ कमळी, या सगळ्या प्रकरणात चूक तुझीच आहे.